नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यातील गरजू महिला आणि मुलींना स्वयंरोजगाराची संधी देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पिंक गुलाबी ही रिक्षा ही अत्यंत महत्त्वाची योजना राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे आणि त्याचसोबत शहरांमध्ये महिला प्रवाशांसाठी एक सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हा आहे. राज्यातील प्रमुख 8 जिल्ह्यांमधील शहरांमध्ये ही योजना प्राधान्याने लागू करण्यात आली आहे. आता या योजनेबाबत शासनाने 31 जुलै 2026 रोजी एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाकडून 20% अनुदान दिले जात होते. परंतु आता हे अनुदान थेट दुप्पट करून 40% करण्यात आले आहे. म्हणजेच आता ई-रिक्षा खरेदी करताना महिलांवरचा आर्थिक भार खूप कमी होणार आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांना यापूर्वी या योजनेतून पिंक ई-रिक्षा मिळाली आहे, त्यांना सुद्धा या उर्वरित 20% वाढीव अनुदानाचा फायदा मिळणार असून ही रक्कम त्यांनी रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली जाणार आहे. या योजनेच्या नवीन आर्थिक रचनेनुसार ई-रिक्षाच्या एकूण किमतीपैकी 40% रक्कम हे थेट सरकारी अनुदान असेल. उर्वरित 60% रक्कमेपैकी महिला लाभार्थ्याला किमान 10% स्वभांडवल स्वतःचे पैसे टाकावे लागतील. राहिलेली रक्कम भरण्यासाठी रिक्षा पुरवठादार कंपनीकडून बिनव्याजी सुलभ हप्त्यांची सुविधा, पार्शियल डिफर्ड पेमेंट फॅसिलिटी दिली जाईल किंवा महिलांना नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँकाकडून अगदी सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या सुधारित शासन निर्णयानुसार राज्यातील 8 जिल्ह्यांतील प्रमुख शहरांसाठी एकूण 5,000 महिला लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचे वितरण आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या कार्यालयामार्फत थेट केले जाईल. तर मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील एखादी गरजू महिला स्वतःचा रोजगार सुरू करू इच्छित असेल, तर महाराष्ट्र शासनाची ही पिंक ई-रिक्षा योजना त्यांच्यासाठी एक उत्तम संधी आहे. शासनाने 40% अनुदान देऊन महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी खूप मोठे पाऊल उचलले आहे. ही माहिती तुमच्या घरातील, नात्यातील किंवा मित्रपरिवारातील महिलांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच शासकीय योजनांची माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त माहितीसोबत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.